हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवर। तर पहा, आपण आतापर्यंत सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर थेरम आणि नेक्स्ट आहे आपला प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्स हे शिकतोय। तर आता आपण छान पद्धतीने सिमिलॅरिटी हा लेसन सॉल्व्ह करत चाललोय, त्यातले एक एक कन्सेप्ट क्लिअर करत चाललोय। जरी तुमची कन्सेप्ट जर एखादी क्लिअर नसेल तर ते तुम्ही मला अवश्य कळवा। ओके, तर आज आपण आता प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल हा याचा थेरम पाहूया। तर पहा, मी तुमच्या समोर एक थेरम लिहिला आहे। थेरम आहे द रेशियो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स इज equal to the ratio of the corresponding intercepts made on many other transversal by the same parallel lines। म्हणजे मराठीतून अर्थ सांगतो, जसं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बरोबर, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय ते पाहिलं। काय पाहिलं आपण? एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या कुठल्याही एका बाजूला जर दुसरी कोणती एखादी ट्रान्सव्हर्सल किंवा दुसरी एखादी लाईन तुम्ही पॅरलल काढली तर होणारा जे प्रमाण आहे, होणारा जो रेशो आहे तो सारख्या प्रमाणात असतो। ह्या साइडचा इज इक्वल्स टू ह्या साइड। ओके, नंतर आपण काय पाहिलं की अँगल, प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल। एक ट्रायंगलचा कुठलाही एक कोन दुभाजक म्हणजे अँगल बायसेक्टर काढला तर तो बरोबर ज्या लाईनला विभागतो, ज्या लाईनचे दोन तुकडे करतो, त्याचं प्रमाण, त्याचा रेशो बरोबर उरलेल्या दोन लाईनचा रेशो। हे आपण मागच्या दोन पार्ट मध्ये शिकलो। आता सेम कंडिशन तीच आहे। पहा, आता मी सांगतो याचा मराठीत अर्थ, मी तुम्हाला थेरम वाचून दाखवला। थेरम म्हणजे असं आहे, तीन पॅरलल लाईन आहे आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, दोन छेदिका आहेत, तीन समांतर रेषा आहेत आणि त्याला दोन छेदिका आहेत। जर असं असेल, त्या दोन छेदिकामुळे पहा आपण डायरेक्ट फिगर्स काढूया। एक, दोन, तीन, तीन पॅरलल लाईन आहे। मी याला नाव देऊ शकतो L, M आणि N, आणि त्याला दोन छेदिका आहेत म्हणजे दोन ट्रान्सव्हर्सल आहेत, त्याला आपण T1 आणि T2 असं नाव देऊया। ठीक आहे, T1 आणि T2। आता पहा, याच्यामध्ये आपण असं समजूया, इथं A, B, C, P, Q, R। आता जर थेरम पेपरला आला तर आपल्याला फिगर, थेरम म्हणजे काय येतं, क्वेश्चन 5 मधला फर्स्ट असे समजा, क्वेश्चन 5 मधला फर्स्ट तिथंच येईल असं नाही, नाहीतर भंडारी सरने सांगितलंय 5 मधला फर्स्ट थेरम असं नाही। फॉर एक्झाम्पल 5th मधला फर्स्ट प्रॉब्लेम तुमचा किंवा तुमचा एक प्रश्न आहे, तो असे तीन लाईन घेऊन येतील तिथे डायरेक्ट द रेशो पासून तर लाईन्स पर्यंत। मग तुम्ही समजून जायचं की हा कोणता थेरम आहे। ठीक आहे, थेरम आल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर शीट मध्ये हा थेरम लिहायची गरज नाही। नेक्स्ट तुम्ही आन्सरचा एरो करणार आणि गिवन लिहिणार। समजा एक आन्सरचा एरो केला आणि गिवन लिहिलं। ठीक आहे, आता गिवन, ज्यावेळेस तुम्ही गिवन, थेरम तर लिहितोय मी, तुम्ही थेरम लिहायचा नाही, थेरमच्या खाली गिवन लिहितोय, गिवनच्या खाली टू प्रूव्ह लिहिणार आहे, टू प्रूव्हच्या खाली जर कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन लिहा, नसेल तर लिहू नका, कन्स्ट्रक्शनच्या खाली प्रूफ लिहा। पण त्याच्यामध्ये एकही लाईन येऊ देऊ नका। मी मागच्या दोन थेरम मध्ये, मागच्या दोन पार्ट मध्ये सांगितलं। तर पहा, फिगर तुम्हाला काढायची। मी काय केलं, थ्री पॅरलल लाईन आहे, लगेच थ्री पॅरलल लाईन, याच्यावरून मी तीन पॅरलल लाईन काढल्या, त्याला M मनाने नाव दिले। आता त्याच्यानंतर त्याच्या इट्स ट्रान्सव्हर्सल, सेम पॅरलल लाईन्सच्या दोन ट्रान्सव्हर्सल पाहिजे। ट्रान्सव्हर्सल शब्द आलाय आणि ऑदर पण आलाय। ऑदर जर नुसतं ट्रान्सव्हर्सल आला असतं तर मी एकच ट्रान्सव्हर्सल काढली असते, पण तिथे आले मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन। एकच पॅरलल लाईनला दुसरी पण ट्रान्सव्हर्सल काढायची। ओके, इथे एक ट्रान्सव्हर्सल आहे आणि अदर ट्रान्सव्हर्सल म्हणजे दोन ट्रान्सव्हर्सल आहेत। आलं लक्षात? ही एक ट्रान्सव्हर्सल आणि इथं अदर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे आपल्याला दोन ट्रान्सव्हर्सल काढण्याची गरज आहे। आता दोन ट्रान्सव्हर्सल काढले आणि त्याला T1 आणि T2 नाव दिली। ठीक आहे, आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा, सांगतो। जो रेशो आहे AB अपॉन BC इज इक्वल्स टू PQ अपॉन QC, एका ट्रान्सव्हर्सलचं जे प्रमाण आहे तेच दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलचं सुद्धा असेल हे प्रूव्ह करायचं। आलं लक्षात? तर पहा, गिवन मध्ये काय लिहिणार,
line L is parallel to line M is parallel to line N. ओके, आता लाइन L ही M ला पॅरलल, M ही N ला पॅरलल, ती एकमेकांना पॅरलल. ओके, नंतर ट्रान्सव्हर्सल T1 is intersect of lines. मी इथं लाईन नाही म्हणते, लाईन्स म्हणतो, लाईन्स. म्हणजे ट्रान्सव्हर्सल T1 एक काढली आपण असं लिहिले, पण त्याला जोडूनच लिहिलंय. तुम्ही लक्षात ठेवायचं, आपण जेवढं व्यवस्थित लिहितो तेवढे जास्त मार्क मिळतील. ओके, द लाईन्स T1 इज इंटरसेक्ट्स ऑफ अ लाईन्स A B C रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमे T1 ही ट्रान्सव्हर्सल A B C मध्ये इंटरसेक्ट होती तिन्ही लाईनला. लाईन्स लिहिले मी, लाईन्स. तिन्ही लाईनचे नाव जर नसेल लिहिले तर लाईन्स लिहिले. नंतर ट्रान्सव्हर्सल T2 इकडे स्मॉल लिहिले, तिकडे पण स्मॉल लिहा. ओके, इथं पण स्मॉल आहे, तिथं आपण स्मॉल लेटर्स दाखवले. T2 is intersects of lines P Q R रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आणि T2 ही छेदिका किंवा T2 ही ट्रान्सव्हर्सल लाईन L M N ला P Q R बिंदूमध्ये छेदते. ठीक आहे, एवढंच तुम्हाला गिवन आहे. ठीक आहे, आता प्रूव्ह काय करायचं मी सांगितलं. टू प्रूव्ह गिवनच्या खाली लिहा, त्याच्यामध्ये काहीच नाही आलं पाहिजे. टू प्रूव्ह मध्ये काय लिहिणार मी सांगितलं तुम्हाला, AB upon BC is equals to PQ upon QR. ठीक आहे, आता टू प्रूव्ह एवढं प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आता जसं की आपण BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये नुसतं ट्रायंगल वरून आपल्याला प्रूव्ह करता आलं नव्हतं. ओके, तसंच प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल याच्यामध्ये पण नुसतं ट्रायंगल वरून आपल्याला प्रूव्ह करता आलं नव्हतं. आपल्याला तिथं पण कन्स्ट्रक्शन करावं लागलं होतं दोन्ही ठिकाणी. आता आपल्याला डायरेक्ट लाईन वरून लगेच कन्स्ट्रक्शन करता येणार नाही. मग तुम्ही जर चुकून कन्स्ट्रक्शन नाव लिहायचं विसरले, तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करायचं विसरले, तर प्रूफ मध्ये पहिली लाईन कन्स्ट्रक्शन जी असली पाहिजे. मी काय सांगतो लक्ष द्या, प्रूफ मध्ये पहिली लाईन कन्स्ट्रक्शनची असली पाहिजे. पण मी विसरलो नाहीये, मला माहिती आहे की मला कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. का P आणि C जोडून घेतो मी. जर P आणि C जोडून घेतलं तर पहा, इकडे एक ट्रायंगल तयार होईल, इकडे एक ट्रायंगल तयार होईल बघा. आणि इथं D मध्ये इंटरसेक्ट करून टाकतो याला. पहा, इकडे ट्रायंगल होतोय कोणता, ACP है ना, आणि दुसरा कोणता आहे PRC. ACP आणि PRC असे दोन ट्रायंगल तयार झाले म्हणजे. आणि ते दोन ट्रायंगल पण बघा, जर विचार केला ना तर बघा, ही ह्याला पॅरलल आहे. हा जो ट्रायंगल विचारात घेतला, हा झाकून ठेवतो मी, ही याला पॅरलल आहे. मग इथं BPT वापरत आहे मला, AB upon BC is equals to PD upon DC. आणि हा झाकून ठेवला तर, हा झाकला तर बघा, ही याला पॅरलल आहे. लक्षात, ही याला पॅरलल आहे. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे इथं पॅरलल जोडला आहे, म्हणजे मला इथं परत BPT वापरत आहे. PD upon DC is equals to PQ upon QR. लक्षात. ओके, तर पहा आता मग कन्स्ट्रक्शन लिहू शकता तुम्ही इथे. कन्स्ट्रक्शन म्हणजे मराठीचे विद्यार्थी रचना लिहिते. आता रचना लिहिताना आपण काय केलंय, C2P जोडून घेतलं बरोबर. मग तुम्ही असं लिहू शकता, ड्रॉप TC किंवा जॉईन PC, तुम्हाला जे वाटेल द्या. जॉईन PC असं लिहा. इट इज intersect at line intersects line M at point D. ठीक है ना, पॉइंट D मध्ये तो इंटरसेक्ट करेल. आता हे सरळ सगळं एका लाईनीत आलंय. प्रूफ पण इथं आलं पाहिजे कन्स्ट्रक्शनच्या खाली, त्याच्या समोर काय लिहायचं नाही. पण आता मला जागा नाहीये, एक लाईन साठी मी तिकडे लिहितो. तुम्ही ध्यान ठेवा, प्रूफ पण कन्स्ट्रक्शन खाली लिहायचं तुम्हाला. मग मी आता इथे लिहितो प्रूफ. ठीक आहे, आता प्रूफ मध्ये पहा काय करता येईल.
आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले, कोणते? ACP आणि PRC. ठीक आहे. आता आपण त्याच्यातले बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून दोन रेशो शोधून घेऊया. ठीक आहे. तर पहा, प्रूफ इन ट्रायंगल ACP त्याच्यामध्ये काय दाखवते? ACP मध्ये मी तुम्हाला सांगितलं, आता जरी तुम्ही माझ्या ट्रिकने गेले, मी तुम्हाला ट्रिक सांगितली, जर आपल्याला एखादी फिगर लक्षात आली नाही, जर आपल्याला एखादी फिगर लक्षात आली नाही तर तुम्ही ती फिगर सरळ करून घ्या, है ना. तर आता तुम्ही इथं स्मॉल फिगर काढतो, पहा ही फिगर मी सरळ करून घेतो, ही जी लाईन आहे ती सरळ करून घेतो बघा. आता बघा इथं मध्ये काय आहे? एक लाईन याची, ह्याचा मी B आणि D नाव देतो. ठीक आहे. ओके. कॉर्नरला वरती C नाव देतो, ही उलटी केली मी फिगर, बघा उलटी केल्यानंतर इथं A नाव देतो आणि इकडं P नाव देतो. आता पहा BD ला AP पॅरलल आहे का? आहे. BD ला AP पॅरलल आहे म्हणजे काय झालं? BD ला AP पॅरलल म्हणजे तुम्ही हा जो रेशो आहे तो सेम लिहू शकता. पहा मी तुम्हाला त्यातले अजून काही उलगडा करून देतो, ज्या पण तुमच्या प्रॉब्लेम्स आहेत ते नेक्स्ट तुम्हाला हळूहळू कळत जातील. पहा आता कसे BD ला AP पॅरलल आहे. जर तुम्ही आता हा ट्रायंगल उलटा केला आणि तुम्ही जर असं लिहिणार CB अपॉन AB किंवा CB अपॉन BA, तर तुमचं काय होतं बघा, CB वर येतोय आणि AB खाली जातो. मग आपण टू प्रूकडे पण जास्त लक्ष द्यायचं. काय करायचं? AB अपॉन BC ना, मग लिहितानाच आपण असल्याचं AB अपॉन BC. आपण कन्फ्यूज झालं नाही पाहिजे आणि शिक्षक लोक कन्फ्यूज होत नाही, त्यांना कळतं काय लिहिले आहे. त्याच्यामुळे आपण कन्फ्यूज न होण्यासाठी आपल्याला जे सोपं वाटतं ते तसं लिहायचं. बघा ह्याच्यामध्ये मला काय वाटलं ना का, BD इज पॅरलल टू AP आहे, है ना. आता BD इज पॅरलल टू AP असल्यामुळे मी काय लिहीन? देअरफॉर करेक्ट लिहितो AB अपॉन BC इज इक्वल्स टू PD अपॉन DC. ह्याला 1 देतो, पण आपण कोणी सायंटिस्ट नाही, याला तुम्ही सपोर्ट द्यायचा आहे. कशाला देऊ? मी कशावरून लिहिलं असं? बघा हे दोन पॅरलल लाईन आहेत म्हणून हे दोन रेशो सेम आहेत, हे दोन रेशो सेम आहेत. हे मी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वर शिकलो होतो, म्हणून मी असं लिहितो बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय BPT. ओके. नेक्स्ट ह्याला फर्स्ट म्हणून दिलं मी. आता आपल्याकडे दुसरा एक ट्रायंगल द्यायचा होता पहा, PCR किंवा PRC. आता हा ऑलरेडी सरळ आहे, याला सरळ करायची गरज, अशी सरळ करायची गरज नाही. आता ह्या ट्रायंगलचं आपलं काम संपलं. हा ट्रायंगल रफ म्हणून काढायचा आहे, लगेच तिथंच काढू नका. आन्सर शीट मध्ये आपण हा ट्रायंगल काढायचा नाही, आपल्याला समजण्यासाठी रफ पेजवर काढायचा. तर बघा PRC इन ट्रायंगल PRC कोण कोणाला पॅरलल आहे? DQ इज पॅरलल टू CR. DQ पॅरलल टू CR. ठीक आहे. आता DQ जर CR ला पॅरलल असेल तर आपल्याला परत BPT वरून काय लिहिता येईल? PD अपॉन DC इज इक्वल्स टू PQ अपॉन QR. देअरफॉर PD अपॉन DC इज इक्वल्स टू PQ अपॉन QR. ह्याला मी सेकंड म्हणतो, पण हे पण कशावरून आले तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय BPT. ठीक आहे. आता पहा हे BPT वरून आलं. आता आपलं जवळजवळ प्रूव्ह झाले. पहा AB अपॉन BC आहे ऑलरेडी, बघा AB अपॉन BC लागले आपल्याला. आणि दुसरं कोण आहे? PQ अपॉन QR इथं आलं, PQ अपॉन QR म्हणजे आपण आलो. आणि जर तुम्ही विचार केला तर पहा इथं AB अपॉन BC इज इक्वल्स टू PD अपॉन DC आणि इथं PD अपॉन DC बरोबर PQ अपॉन QR असे. मग आपलं प्रूव्ह झालंय. तुम्ही असं लिहू शकता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून काय होईल बघा. मी डायरेक्ट AB ला PD सेम आणि PD ला PQ सेम, मग मी डायरेक्ट लिहितो AB अपॉन BC इज इक्वल्स टू PD अपॉन DC इज इक्वल्स टू PQ अपॉन QR. हा
AB इज इक्वल्स टू PD, AB इज इक्वल्स टू PD आणि PD इज इक्वल्स टू PQ, PD इज इक्वल्स टू PQ. आलं? तीच रेशो लिहिले. मग मी त्यातले दोन रेशो सेम दाखवू शकतो, कुठले पण. मी हा आणि हा दाखवतो डायरेक्ट, मला देतच नाही. Therefore AB upon BC is equals to PQ upon QR. मग आपलं टॉप प्रूफ पण हेच होतं, AB upon BC is equals to PQ upon QR. Therefore we can prove that property of an three parallel line and its transverse. आपली अशा पद्धतीने काय झाली, प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. कोणती? पॅरलल लाईन आणि त्याचे दोन ट्रान्सव्हर्सलची. ओके, लक्षात आलंय? याच्याच नेक्स्ट पार्ट मध्ये 1.2 प्रॅक्टिस सेट मधले काही प्रॉब्लेम्स घेऊया आपण. ओके, आता तुम्ही काय करू शकता, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल हा थेरम एकदम चांगल्या पद्धतीने करून ठेवा. याच्यावरचा थेरम किंवा याच्यावरचे प्रॉब्लेम 100% क्वेश्चन पेपर मध्ये तुमच्या बोर्डच्या असतील. ओके, स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई बोर्ड. तुम्ही व्यवस्थित हा थेरम लक्षात ठेवा. नाही समजला तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, पण नसन जरी परत नाही समजला तरी पण पुन्हा मला विचारा, मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ओके, तर पहा आपण अशा पद्धतीने प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन अँड इट्स ट्रान्सव्हर्सलचा थेरम पाहिला. आता लगेच नेक्स्ट पार्ट मध्ये आपण पाहतोय याच्यावरती येणारे प्रॅक्टिस सेट मधील 1.2 मधील प्रॉब्लेम. ओके, बाय बाय.